माहिती आहे, कधी-कधी असं होतं ना, की काहीच करायची इच्छा नाही होत आहे. आपण कुठल्यातरी आठवणीमध्ये बुडून जातो आणि मग त्यातनं बाहेर पडायचा मार्गच दिसत नाही. आणि हे का होतं माहिती आहे का, जेव्हा आपल्याजवळ कोणीच बोलायला नसतं ना, तेव्हा हे प्रॉब्लेम होतात. मग तेव्हा ना मैत्रिणी, ना आई-वडील, ना भाऊ-बहीण, ना कोणी जवळचा, ना नवरा, ना कोणी जेव्हा आपल्याजवळ नसतं ना, तेव्हा एक काम करायचं, जे मी नेहमी करते, लिहून काढायचं. जेव्हा आपण त्या गोष्टी एका पानावरती उतरवतो ना, तेव्हा तुम्हाला इतकं हलकं वाटेल ना, मी हे करते. आणि यालाच बोलतात हील करणं. स्वतःला हील करता आलं पाहिजे. जे वाटेल ते म्युझिक लावा, स्वतःला वेळ द्या, मनसोक्त रडा. आणि जे वाटतं ना, मनात जे खदखदून भरलेलं आहे ते सगळं लिहून काढा. 1000% सांगते, इतकं बरं वाटेल ना. त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटांनी तुम्ही उठाल, एक ग्लास पाणी प्याल आणि मस्त विंडो ओपन करून छान गारगार हवा घ्याल तुमच्या चेहऱ्यावरती. सो दॅट इज अ चेंज. आणि ही काळाची गरज आहे. कोणीच नाही आपलं ऐकून गेलं असं म्हणत बसण्यापेक्षा एका पानावरती सगळं खदखदलेलं सगळं लिहून काढायचं आणि मन मोकळं करायचं, रडायचं मनसोक्त. आणि मग एक कपभर कॉफी घ्यायची आणि छान पॉझिटिव्हवाले सॉंग्स लावायचे आणि नव्याने सुरुवात करायची. करून बघा. हे इतकं इतकं समाधान देऊन जातं ना, मी नाही सांगू शकत. जस्ट डू इट. स्टे ट्यून्ड विथ मी. थँक यू.